नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित सामनीकर मॅथ्स वर्गाच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं स्वागत करतो. तर आत्ताच MSTCT 2026 ची एक्झाम या महिन्यामध्ये झालेली आहे आणि आता जी मुलं 2027ला MSTCT ची एक्झाम देणार आहेत किंवा ज्यांनी डिसाईड केलंय की मला MSTCT वर जास्त फोकस करायचा आहे 2027च्या, तर त्यांच्यासाठी काही गोष्टी, काही महत्त्वाचे पॉइंट्स मी आज या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत येणार आहे. आणि मॅथ्स वर्गचं जे आपलं चॅनल आहे, जे महाराष्ट्रातलं मॅथ्ससाठी फेमस असलेलं चॅनल, जे आपण मराठी भाषेमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. जे लोक नवीन असतील, ज्या लोकांना अजूनही मॅथ्स वर्गाबद्दल माहीत नसतील, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण नक्की सांगा. तर how to start MSTCT 2027 preparation from zero even if your preparation is weak till now. आता पासून जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर कशा पद्धतीने प्रिपरेशन करता येईल, काय काय गोष्टी करायला पाहिजेत, तुम्ही सध्या कुठे आहात, तुम्हाला कशा पद्धतीने प्रोग्रेस करायची आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल मी आज बोलणार आहे. महत्वाचा पार्ट सांगतो. ह्या व्हिडिओला आत्ता आणण्यामागचं कारण काय आहे. आत्ता काही दिवसापूर्वी एक आर्टिकल आलं होतं, ज्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की MSTCT 2027 जी आता 2 वेळेस तर यावर्षीपासून होतीये, पण पुढच्या वर्षी ज्यावेळेस ती 2 वेळेस होणार आहे, तर त्याचा फर्स्ट अटेम्प्ट जो आहे तो एप्रिलमध्ये न होता तो डिसेंबर एंडिंगच्या आसपास होण्याची शक्यता आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, डिसेंबर म्हणजे आपल्याकडे मोजून 6-7 महिने आहेत प्रिपरेशनसाठी. याच्यामध्ये प्रिपरेशन होऊ शकतं का? जर होऊ शकत असेल तर कसं प्रिपेअर करायचं, या सगळ्या गोष्टींवरती मी आज बोलणार आहे तुमच्याशी. आणि हो, दुसरा अटेम्प्ट जो आहे तो एप्रिलमध्येच राहणार आहे, पण त्याचं ऑफिशियल अजून CET सेलकडून काहीही कन्फर्मेशन आलेलं नाहीये, बट अशी शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळे आपला जो काही वेळ आहे तो आता खूप महत्वाचा आहे. 2027ला ज्यांना पण CET द्यायची आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, तर सगळ्यात पहिल्यांदा रियालिटी चेक करूयात की तुम्ही कुठे आहात किंवा तुम्हाला अजून काय करायचं आहे, राईट. की सध्याच्या स्टेजला इफ यू आर इन CET 2027 बॅच, यू हॅव ऑलरेडी एंटर्ड 12. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांचा 11वीचा सिलेबस संपून ते 12वीत गेलेले आहेत. 11वीच्या पण एक्झाम त्यांनी दिल्या आहेत, ऑफिशियली पण 12वीत गेलेले असतील. स्टडीड सम 11 सिलेबस, सीन बेसिक PCM टॉपिक्स. आता ह्या व्हिडिओ मागचं कारण हे की बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की आता डिसेंबरमध्ये जर CET आहे तर आपलं होईल का नाही होणार, कारण 12वीचा पूर्ण सिलेबस कव्हर करायचा, 11वीचा 20% सिलेबस कव्हर करायचा आहे. कव्हर होऊ शकतो का किंवा काय प्रॉब्लेम आहे. आता ह्याच्यात मी मुद्दाम अशा पॉइंट लिहिलेले आहेत ज्याच्यामध्ये स्टडीड सम 11 सिलेबस. असे मॅक्झिमम मुलं असतात ज्यांचं 11th क्लिअर नसतं, त्यांचा 11चा सिलेबस वीक असतो. तर तो एक पार्ट झाला. सीन बेसिक PCM टॉपिक्स. PCMचे बेसिक टॉपिक्स त्यांचे झालेले असतात, फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे, मॅथ्सचे, बट असं खूप डिटेल त्यांचा अभ्यास झालेला नसतो. किंवा ज्यावेळेस ते 12th मध्ये एंटर करतात त्यांना आता माहित असतं की आपल्याला 11th मधून आपण काय शिकलो. बरेच जण JEE टू CET हे डिसिजन थोडं लेट घेतात, काही लोक लवकर घेतात की नाही आम्हाला आता CET करायचंय, आम्हाला आता आम्ही ठरवलेलं आहे की आम्हाला CETच करायचंय. तर बट मेनी स्टुडंट स्टील फील बॅकलॉग प्रेशर, वीक इन मॅथ्स, नो कन्सिस्टन्सी, कन्फ्युज फ्रॉम टू मेनी रिसोर्सेस. आता याच्यात जरी तुमचा हा पार्ट असेल झालेला तरी पण ह्या गोष्टी मॅक्झिमम लोकांच्या डोक्यात असतात की एक बॅकलॉग राहिलेला आहे सर खूप मोठा, मॅथ्समध्ये आम्ही वीक आहोत, आम्ही प्रिपेरेशन केलं पण आम्हाला योग्य तो गायडन्स मिळाला नाहीये. नो कन्सिस्टन्सी, कन्सिस्टंटली अभ्यास केला नाही. 10वी पर्यंत तुम्ही जो अभ्यास करता त्याला एक लिमिटेड सिलेबस असतो, तुम्हाला तेवढाच अभ्यास करायचा आहे. 11-12th मध्ये कोणतीही एक्झाम द्या, तुम्हाला प्रिपरेशन वेगळ्या लेवलला करावं लागतं. त्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवणं खूप आवश्यक आहे. कन्फ्युज फ्रॉम टू मेनी रिसोर्सेस. आणि त्यानंतर रिसोर्सेस खूप आहे. बऱ्याच मुलांचे ऑफलाईन क्लासेस असतात, काही लोकांचे ऑनलाईन असतात, काही लोक ऑफलाईन प्लस ऑनलाईन दोन्ही गोष्टीला फॉलो करतात. त्यामुळे खूप सारे रिसोर्सेस असल्यामुळे पण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन जे आहे ते वाढलेलं असतं. यू आर नॉट लेट येट. तर मला तुम्हाला एक महत्वाचा मेसेज आता द्यायचा आहे की तुम्ही तरी सुद्धा आता सुद्धा लेट नाही आहात. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही 100% चांगला देऊ शकता, चांगला स्कोर तुमचा डेफिनेटली येऊ शकतो. ठीक आहे, काही गोष्टींना फक्त फॉलो करायचंय मित्रांनो.
फर्स्ट अंडरस्टँड सीईटी प्रॉपरली. सीईटीला आधी समजून घेऊयात. सीईटी काय असते, सिलेबस वेटेज काय आहे, एमएसटी सीईटी पीसीएमचा पॅटर्न काय आहे. फिजिक्स 50 क्वेश्चन्स, केमिस्ट्री 50 क्वेश्चन्स, मॅथ्स 50 क्वेश्चन्स. मॅथ्स कॅरीज डबल वेटेज, नो निगेटिव्ह मार्किंग. मॅथ्सच्या प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. ठीक आहे, फिजिक्सच्या आणि केमिस्ट्रीच्या प्रश्नाला एकच मार्क असतो. मॅथ्सच्या प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. सीईटी 2027 अटेम्प्ट 1 अराउंड डिसेंबर 2026. जसं मी सांगितलं की असं सांगण्यात आलेलं आहे, अजून त्याचं कन्फर्मेशन, ऑफिशियल कन्फर्मेशन आलेलं नाहीये. त्यानंतर अटेम्प्ट 2 अराउंड एप्रिल 2027. सो हा एक तुमच्यासाठीचा महत्वाचा पार्ट आहे. त्यानंतर जो सिलेबस वेटेज आहे, क्लास 11च्या सिलेबसचं वेटेज आहे अराउंड 20%. क्लास 11ची जर मॅथ्स बद्दल बोलायचं झालं तर 10 टॉपिक्स आहेत. ते 10 टॉपिकचं वेटेज ओव्हरऑल 100 मार्कांमध्ये 20 मार्कांचं आहे, म्हणजे वेटेज आहे 20%. त्यानंतर 12वीचा जो सिलेबस आहे त्याचं वेटेज आहे 80%. 12वीचा, ठीक आहे, 80% वेटेज आहे 12वीच्या सिलेबसमध्ये. बिगेस्ट मिस्टेक, स्टुडंट वेस्ट जून टू ऑगस्ट इन प्लॅनिंग ओनली इन्स्टेड ऑफ स्टार्टिंग प्रिपरेशन. आता बरेचसे स्टुडंट काय करतात की ते फक्त प्लॅनिंग, टाइम टेबल, ह्या त्या गोष्टींमध्ये खूप वेळ घालवतात, खूप जास्त वेळ जातो त्यांचा. पण याच्यामध्ये काय होतं, ऍक्च्युअल प्रिपरेशन राहून जातं. तर नक्कीच प्लॅनिंग टू फेल इज अ फेलिंग टू प्लॅन. तर तुम्हाला प्लॅनिंग करायचंय, नो डाऊट अबाउट इट, पण तो प्लॅनिंग केल्यासोबतच तुम्हाला त्याचं एक्झिक्युशन करायचं. एक्झिक्युशन हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. तर जे लोक प्लॅन करतात त्याच्यासोबत एक्झिक्युशन करतात ते सक्सेसफुल होतात. तर तुम्हाला प्लॅनिंग सोबत एक्झिक्युशन सुद्धा करायचं आहे. तर फक्त प्लॅनिंग मध्ये वेळ नका वाया घालू. प्लॅन करा, त्याच्यावर काम करा, अभ्यास प्रॉपरली करा, तर तुम्हाला त्या गोष्टी अचीव्ह होतील. त्यानंतर पुढचा पार्ट, करेक्ट स्ट्रॅटेजी फ्रॉम नाऊ. आता तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, नीट बघा. करंट 12th चॅप्टर्स, आता 12th सिलेबस जो काही चालू असेल तो, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट वीक 11th टॉपिक, जे 11वीचे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत सीईटीच्या दृष्टिकोनातून, ते प्रिपेअर करणे. थर्ड, डेली एमसीक्यू अँड पीवायक्यू प्रॅक्टिस. पीवायक्यू जे आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, हे माहीत असणं खूप जास्त आवश्यक आहे. पीवायक्यूचा जो पार्ट असतो मित्रांनो, पीवायक्यू वरून आपल्याला हे कळतं कोणता क्वेश्चन किती वेळेस रिपीट झालेला आहे, किंवा एका स्पेसिफिक टॉपिकमध्ये कोणत्या कोणत्या टाईपचे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेले आहेत. याच्यासाठी पीवायक्यू प्रॅक्टिस करणं खूप 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 महत्वाचं आहे. आपल्या चॅनलवर मॅथ्स वर्गावर आपण मागच्या 2 ते 3 महिन्यामध्ये हेवीली मुलांकडून प्रॅक्टिस करून घेतली होती पीवायक्यूची, आणि त्याच्यामध्ये खूप चांगला मुलांचा रिस्पॉन्स आलेला आहे. त्यामुळे आपलं चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर मी परत एकदा सगळ्यांना सांगतोय की चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या. प्रायोरिटी ऑर्डर नोट, बॅकलॉग्स इन 11th आर कॉमन बट इग्नोरिंग देम फॉर टू लॉंग बिकम्स डेंजरस लेटर. 11वी मध्ये बऱ्याच जणांचे बॅकलॉग असतात. बॅकलॉग राहिलाय तर काही प्रॉब्लेम नाही, पण बॅकलॉग कव्हर नाही केला तर प्रॉब्लेम आहे. त्यामुळे बॅकलॉग कव्हर करणं खूप महत्वाचं आहे. बॅकलॉग जरी राहिला असेल तर तो कसा कव्हर करायचा, त्याचा प्लॅन कसा करायचा, कशा कशा पद्धतीने त्याला वर्कआउट करायचं, हे करणं खूप खूप महत्वाचं आहे. अंडरस्टँड व्हॉट सीईटी ऍक्च्युअली रिवॉर्ड्स. म्हणजे काय की सीईटी ला काय लागतं, सीईटी मध्ये स्कोर करण्यासाठी काय लागतं, किंवा सीईटी मध्ये तुम्हाला कधी मार्क मिळू शकतात, कधी तुमचा चांगला रँक येऊ शकतो. तर काय काय महत्वाचं आहे, सीईटी रिवॉर्ड्स एस्पेशली इन मॅथ्स कॅरीज हायेस्ट इम्पॅक्ट इन सीईटी रँक बिकॉज ऑफ डबल वेटेज. मॅथ्स हा रँक डिसाइडर असतो कारण मॅथ्सचं वेटेज जास्त आहे. ओव्हरऑल 200 पैकी 100 मार्क मॅथ्सचे. ठीक आहे, आता काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा स्पीड बेस्ड एक्झाम आहे. कमी वेळात जास्त प्रश्न सोडवायचे. फिजिक्स केमिस्ट्रीचे 90 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे, मॅथ्सचे 90 मिनिटात 50 प्रश्न सोडवायचे. स्पीड खूप महत्वाची आहे. स्पीड सोबत ऑब्व्हियसली अॅक्युरेसी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणता सर याला तर निगेटिव्ह मार्किंग नाही, मग अॅक्युरेसीचं काय हे आहे. अॅक्युरेसी याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की अॅक्युरेसी असेल, अॅक्युरेट आला प्रश्न तरच आपल्याला मार्क भेटणार, नाही आला तर नाही भेटणार. त्यामुळे अॅक्युरेसी कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जिथे निगेटिव्ह मार्किंग आहे तिथे ती जास्त महत्वाची असते, जिथे नाहीये तिथे पण ती महत्वाची असतेच, नो डाऊट. कारण तो अॅक्युरेट असेल प्रश्न तरच आपल्याला मार्क मिळणार. सो अॅक्युरेसी. त्याच्यानंतर फॉर्म्युला रिटेन्शन. फॉर्म्युले बरेच मुलं पाठ करतात पण फॉर्म्युले विसरून जातात, किंवा ते त्यांना प्रॉपर फॉर्म्युला प्रॉपर वेळेस आठवत नाही. त्यामुळे फॉर्म्युला रिटेन्शन अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर एमसीक्यू एक्सपोजर.
बरेच जण थेरीच करत राहतात शेवटपर्यंत, एमसीक्यू सोडवतच नाहीत किंवा एमसीक्यू सोडवले तरी लिमिटेड एमसीक्यू सोडवतात, ज्याचा उपयोग होत नाही. कारण एमसीक्यू ची जितकी जास्त प्रॅक्टिस करताल तुम्ही तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. फास्ट सॉल्व्हिंग अंडर प्रेशर. फास्ट सॉल्व्हिंग चा जो पार्ट आहे, एक स्पीडशी रिलेटेड, स्पीड कशी वाढवायची किंवा तुम्ही कशा पद्धतीने वर्क करू शकता स्पीडवरती, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी आणणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी आणखीन चांगल्या पद्धतीने कळतील की स्पीड वाढवण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत. तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत सीईटी साठी. ह्या गोष्टीवर काम जर केलं तुम्ही येणाऱ्या काही महिन्यामध्ये, तर MHT CET 2027 मध्ये चांगला निकाल नक्की तुमचा येणार आहे. तर त्यामुळे ह्या गोष्टींवर आजपासूनच काम करायला चालू करा. स्मार्ट सब्जेक्ट वाइज अप्रोच. फिजिक्स साठी कॉन्सेप्ट क्लॅरिटी प्लस न्यूमेरिकल्स महत्वाचा पार्ट. केमिस्ट्री साठी थेरी प्लस रिपीटेड रिव्हिजन. थेरॉटिकल पार्ट आहे, रिपीटेड रिव्हिजन मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी रिॲक्शन्स असतील किंवा क्वेश्चन्स असतील ते बऱ्यापैकी बघावं लागतील. मॅथ्स मध्ये डेली प्रॅक्टिस कंपल्सरी. मॅथ्स मध्ये क्वेश्चनची प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये मास्टरी नाही मिळवता येणार, त्यामुळे मॅथ्सचा तो पार्ट इम्पॉर्टंट आहे. स्टार्ट विथ मॅनेजेबल डेली एमसीक्यू प्रॅक्टिस अँड इन्क्रीज ग्रॅज्युअली. तर हा एक ओव्हरऑल अप्रोच असला पाहिजे. फिजिक्सचा असेल, केमिस्ट्रीचा असेल, मॅथ्सचा असेल, कशा पद्धतीने तुम्हाला पुढे जायचं. त्यानंतर बिगेस्ट मिस्टेक्स टू अवॉइड. पहिला, वॉचिंग टू मेनी टीचर्स. आता ऑनलाईन मध्ये जे लोक प्रिपेअर करतात किंवा मी जसं सांगितलं ऑफलाईन मध्ये पण प्रिपेअर करणारे बरेच लोक ऑनलाईनला फॉलो करतात, तर ते खूप जणांना फॉलो करतात, खूप जणांचे व्हिडिओ पाहतात. व्हिडिओ बघायला प्रॉब्लेम नाहीये, आपलं कन्फ्युजन वाढतं त्याच्यामुळे. कुणाला तरी एकाला तुम्ही फॉलो करा स्टार्ट टू एंड पर्यंत आणि त्याला फॉलो करून त्याच्यानुसार गोष्टी करा, सो दॅट तुम्ही तुमचा जो प्लॅन आहे तो स्ट्रक्चर्ड प्लॅन राहील. म्हणजे आज तुम्हाला वाटलं एखादा टॉपिक एखाद्या टीचरकडून शिकला, तोच दुसऱ्याकडून शिकायचा, परत त्याच्यातून एखादा कुठला तरी शॉर्टकट घ्यायचा, त्याच्याने तुम्ही जास्त कन्फ्यूज होणार आहात. त्यापेक्षा वॉचिंग टू मेनी टीचर्स ही गोष्ट अवॉइड करा. मेकिंग अनरिअलिस्टिक टाइम टेबल. अनरिअलिस्टिक म्हणजे काय? काही लोक आज ठरवतात, हा व्हिडिओ पाहिल्यावर ठरवला नाही, आता 2027 सरांनी सांगितलं तसं प्रिपरेशन करायचं, आजपासून मी 12 ते 15 घंटे अभ्यास करणार. अनरिअलिस्टिक आहे, तुम्हाला पण माहिती. 12 ते 15 घंटे अभ्यास आत्तापासून करणं हे शक्य नाहीये. तर तुम्हाला जे रिअलिस्टिक गोष्टी आहेत की तुम्ही 3 तास देऊ शकता, आता सध्या 6 तास देऊ शकता, रिअलिस्टिक टाइम टेबल बनवा, त्याच्यानुसार त्याला ट्रॅक करा आणि त्याच्यानुसार पुढे जा. मी टाइम टेबल वरती पण एक वेगळ्या पद्धतीने बोलणार आहे येणाऱ्या काळामध्ये तुमच्याशी, सो त्याच्यावर आपण डिटेलमध्ये बोलूया. टाइम टेबल कसा असला पाहिजे, टाइम टेबल फॉलो कसा केला गेला पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर आपण 100% बोलणार आहोत. इग्नोरिंग रिव्हिजन. रिव्हिजनच इग्नोर करतात बरेच जण. म्हणजे एखादा टॉपिक कधीतरी मागं केलेला आहे, रिव्हिजन केली नाही, डायरेक्ट एक्झामला गेलो, आठवतंय का बघितलं. तर एक्झाम ही जी असते ना, ही प्रयोग करण्यासाठी नसते, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. एक्झाम जी असते ती प्रयोग करण्यासाठी नसते, त्यामुळे रिव्हिजन करून जाणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे रिव्हिजन ला मिस नका करू. त्यानंतर इग्नोरिंग बॅकलॉग फॉर टू लॉंग. बॅकलॉग बद्दल मी आता बोललो. तर बॅकलॉगला खूप जास्त दिवस जर आपण ठेवलं तर तो प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. बॅकलॉग पटापट कव्हर कसा करता येईल ह्याच्यावर नक्कीच विचार करायला पाहिजे, त्याच्यावर काम करायला पाहिजे आणि त्याचा फायदा पण तुम्हाला येणाऱ्या टॉपिकसाठी होतो. होतं काय, तुमची JEE ची एक्झाम असो किंवा MHT CET ची एक्झाम असो, आता काय झालंय, बरेचसे क्वेश्चन असे येतात जे मिक्स टाईपचे येतात, म्हणजे 2 टॉपिकचे. मग आता जर आपण मागचा एखादा टॉपिक आपला राहिला असेल आणि तो आपण प्रिपेअर नाही केला, तर आपल्याला त्याचा यूज दुसऱ्या टॉपिकमध्ये लागणार आहे, तर त्या दुसऱ्या टॉपिकमध्ये पण आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात. तर ही गोष्ट खूप महत्वाची मित्रांनो, ह्या गोष्टीवर नक्की विचार करा. तर बॅकलॉगला मिस करू नका. सॉल्विंग ओनली डिफिकल्ट क्वेश्चन्स. ह्याच्यामध्ये असं होऊ शकतं की आपण डिफिकल्ट क्वेश्चन करणं महत्वाचं आहे, कारण सध्या डिफिकल्टी लेवल आहे, पण त्याच्या सोबत हे याच्यासाठी दिले की मी बऱ्याचदा आपण सोपे टॉपिक इग्नोर करतो आणि मग एखादा सोपा प्रश्न आला तर तोही येत नाही आपल्याला, जो की सोपा असतो ऍक्च्युअल मध्ये, किंवा तो चुकवतो आपण. तर त्याच्यामुळे हे आहे, डिफिकल्ट क्वेश्चन सॉल्व्ह करणं हे चुकीचं नाहीये, पण सोप्या क्वेश्चनला इग्नोर करणं हे चुकीचं आहे. त्यासाठी फक्त डिफिकल्ट क्वेश्चन न सॉल्व्ह करता इझी क्वेश्चन पण करायचे. वेटिंग फॉर परफेक्ट मोटिवेशन. मोटिवेशन हे सेल्फ मोटिवेशन असलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला काहीतरी करायचंय, ह्या गोष्टीसाठी काही गोष्टी करा. माझं म्हणणं आहे की ह्या गोष्टीसाठी करू नका की कोणीतरी मला मोटिवेट करेल आणि मग मी काहीतरी करेल, त्या गोष्टीची वाट बघत बसू नका. स्वतःचं मोटिवेशन महत्वाचं आहे. तुम्हाला ठरवावं लागेल तुम्हाला काय करायचंय. जर तुम्ही ठरवलं तर नक्कीच तुम्ही यशस्वी
होऊ शकता. त्याच्यासाठी गायडन्स लागेल तर गायडन्स तुम्हाला नक्की मिळेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी डिसाईड करावं लागेल की मला काहीतरी करायचं. त्यासाठी ती गोष्ट महत्वाची. कन्सिस्टन्सी बीट्स इन इंटेन्सिटी इन सीईटी प्रिपरेशन. कन्सिस्टन्सी नक्कीच महत्वाची आहे, जसं मी आधी सांगितलं तसं. ठीक आहे. त्यानंतर फायनल मेसेज, यू स्टील हॅव इनफ टाइम टू स्कोर व्हेरी वेल इन सीईटी 2027. थोडक्यात तुमच्याकडे वेळ आहे, अजून आपल्याला काही उशीर झालेला नाही. जरी तुम्ही आता डिसाईड केला असेल किंवा तुमचा डिसिजन जरी झाला असेल, पण तुम्ही प्रिपरेशन मध्ये मागे राहिला असाल तरी पण आपल्याकडे वेळ आहे. ठीक आहे. एव्हरी मंथ मॅटर्स, बट नाउ एव्हरी मंथ मॅटर्स, एव्हरी बॅकलॉग मॅटर्स, एव्हरी रिव्हिजन मॅटर्स. ठीक आहे. प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक गोष्टी करणं आवश्यक आहे, बॅकलॉग कव्हर करणं आवश्यक आहे, रिव्हिजन करणं आवश्यक आहे टॉपिकची. ठीक आहे. द अर्लियर यू बिकम कन्सिस्टंट द बिगेस्ट युअर ऍडव्हान्टेज. तुम्ही जितक्या लवकर कन्सिस्टंटली अभ्यास करायला लागताल तेवढा तुमचा ऍडव्हान्टेज असणार आहे. महत्वाचा पार्ट, खूप खूप महत्वाचा पार्ट आहे. राईट. राईट. आता आम्ही कुठे तुम्हाला मदत करू शकतो? बिईंग अ मॅथ्स वर्ग. मॅथ्स वर्ग हे परत एकदा मी सांगतोय की महाराष्ट्रातलं असं चॅनल जे मराठीमधून, आपल्या भाषेमधून विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करण्याचा प्रयत्न करते की कशा पद्धतीने प्रिपरेशन करायला पाहिजे, कशा पद्धतीने स्ट्रॅटेजीज असायला पाहिजेत, कशा पद्धतीने रिपिटेटिव्ह क्वेश्चन येऊ शकतात एक्झामला, PYQ कसे सोडवायचे आहेत, या सगळ्या गोष्टींबद्दल जे आहे ते मॅथ्स वर्ग तुम्हाला वेळोवेळी आतापर्यंत मदत करत आला आहे आणि इथून पुढेही ते 100% करत राहणार. उलट या आता आपलं चॅनल नवीन होतं यावर्षी आणि सिन्स आपला ऑफलाईन क्लास पण असल्यामुळे आपण काही गोष्टी करू नाही शकलो, बट इथून पुढे जे आहे कन्सिस्टंटली मॅथ्स वर्गावरती तुमच्यासाठी जो आहे तो प्रॉपर कॉन्टेंट असेल, प्रॉपर सपोर्ट असेल, स्ट्रॅटेजी असेल, सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आमच्याकडून 100% राहतील. तर मॅथ्स वर्गामध्ये कन्सिस्टन्सी, सपोर्ट मी सांगितलं तसं, स्मार्ट मॅथ्स स्ट्रॅटेजी, सीईटी ओरिएंटेड MCQ, PYQ डिस्कशन, फॉर्म्युला रिव्हिजन, स्पीड इम्प्रुव्हमेंट कशी करायची आणि टॉपिक वाईज गायडन्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा माझं आवाहन आहे की जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच्या आज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणारे महत्त्वाचे व्हिडिओ, महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकू. We focus on making CET maths simpler, faster and more scoring. सगळ्यात महत्वाचं आहे, स्कोर जास्त झाला पाहिजे, त्याच्यामुळे रँक चांगला आला पाहिजे, त्याच्यामुळे चांगलं कॉलेज भेटलं पाहिजे. तर ह्या गोष्टी खूप 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 महत्वाच्या आहेत. या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्यासाठी आहोत आम्ही तयार. तुम्ही तयार असताल तर आजच मॅथ्स वर्गाला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.